शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। दिल्लीगेट परिसरातील रस्त्यावर डिव्हायडर गेल्या काही दिवसांपासून वाहनधारकांसाठी मोठा अपघात प्रवण क्षेत्र बनलाय। रात्रीच्या वेळी किंवा अंधारात हा डिव्हायडर नीट दिसत नसल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वाहने धडकून छोटे मोठे अपघात होत आहेत। यामुळे वाहनधारकांमध्ये तीव्र संतापाचं वातावरण होतं। या समस्येची गंभीर दखल घेत आज उपमहापौर धनंजय जाधव यांनी दिल्लीगेट परिसराला भेट देऊन या धोकादायक डिव्हायडरची प्रत्यक्ष पाहणी केली। त्यानंतर अवघ्या काही तासातच प्रशासनाने डिव्हायडरवर रिफ्लेक्टर बसवलाय। मंगळवारपासून मतदार यादीच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रमाद्वारे प्रत्येक पात्र मतदाराची नोंद अचूक व अद्ययावत केली जाणार आहे। यासाठी मंगळवारपासून मतदान केंद्र स्तरीय अधिकारी घरोघरी भेट देत मतदारांकडून गणना प्रपत्र भरून घेणार आहेत। त्या आधारेच प्रारूप मतदार यादी तयार होणार आहे। गणना प्रपत्र भरून दिलं तरच मतदारांचं नाव नवीन मतदार यादीत समाविष्ट होणार असल्याचं जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी सांगितलं। त्यामुळे मतदारांनी BLOंना सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी केलं। जिल्ह्यात अंमली पदार्थ आणि नशेखोरीला रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी मेगा ऑपरेशन राबवण्यास सुरुवात केली आहे। पोलिसांनी जिल्ह्यात एकाच दिवशी अचानक छापे घालून खुल्या मैदानात बसून गांजा ओढताना 65 जणांना रंगेहात पकडलाय। पोलिसांच्या मेगा ऑपरेशनमुळे अंमली पदार्थ विक्रेते व नशेबाजांचे धाबे दणाणलेत। अहिल्यानगर शहरात व जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी निर्जन रस्ते, रेल्वे स्टेशन परिसर, कॉलेजच्या आजूबाजूचा परिसर आणि काही धाब्यांच्या मागे अंमली पदार्थाचं सेवन केलं जात असल्याच्या तक्रारी पोलिसांना मिळाल्या होत्या। त्यानुसार पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना एकाच वेळी छापे घालण्याचे आदेश दिले। यापूर्वी करण्यात आलेली तक्रार मागे घेण्यासाठी एका युवतीला बोलावून घेऊन तिच्याशी लग्न करण्याचा आमिष दाखवत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याची घटना अहिल्यानगरमध्ये घडली आहे। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। दीपक विश्वनाथ जावळे असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचं नाव आहे। शहरातील छत्रपती संभाजीनगर रोडवर एम्स हॉस्पिटल समोर हातगाडीवर फळ विक्री करणाऱ्या अल्पवयीन मुलावर तिघांनी विनाकारण हल्ला करून मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी घडली। या हल्ल्यात अल्पवयीन मुलगा जखमी झाला असून त्याच्या मोबाईलचीही तोडफोड करण्यात आली आहे। या प्रकरणी तिघांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।